गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे रविवार आणि आज दुपारच्या जेवणासाठी बायकोने बांगडे फ्राय करून देण्याचा बेत केलेला आहे। चला तर मग बघूया बायकोचे आजचे बांगडे फ्राय। या इथे मीडियम आकाराचे 7-8 बांगडे स्वच्छ पाण्याने साफ करून घेतलेले आहेत आणि याला आता मीठ मसाले लावून अर्धा तास मॅरिनेशन साठी ठेवणार आहोत। आता आपण बांगडा बनवण्यासाठी मसाले पेस्ट तयार करून घेऊया। त्यासाठी 2 चमचे आपण मालवणी मसाला घेऊया, अर्धा चमचा हळद घ्यायची आहे, चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे। इथे मी 1 लिंबा एवढी चिंचेचा कोळ घेतला आहे। 7-8 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या आहेत। आता हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। तयार केलेली मसाला पेस्ट आता आपण बांगड्यांना लावून घेऊया। अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायची आहे। पूर्ण आतमध्ये पर्यंत मसाला गेला पाहिजे याचा। एक एक करून आपल्याला सगळ्या बांगड्यांना पेस्ट लावून घ्यायची आहे। इथे आपले सर्व बांगड्यांना मसाला पेस्ट लावून झालेली आहे। आता आपण हे अर्ध्या तासासाठी मॅरिनेशन करून घेऊया, जेणेकरून मसाले चांगले मुरले जातील। बांगडे फ्राय करण्यासाठी इथे आपण रवा घेतला आहे, त्यामध्ये आपण तिखट आणि मीठ घालून घेऊयात। चला तर मग सुरुवात करूया बांगडा फ्राय करण्यासाठी। इथे मी तवा गरम करून घेतला आहे, त्यावर आता आपण तेल घालून घेऊया। तेल जरा आपण जास्तच घालायचं आहे। आता आपण बांगड्यांना रवा लावून घेऊयात। सगळ्या बांगड्यांना आपल्याला रवा लावून घ्यायचा आहे। सगळ्या बांगड्यांना आता आपला रवा लावून झालेला आहे। आता आपण ते फ्राय करण्यासाठी तव्यावर टाकून घेऊयात। एक एक करून आपल्याला सगळे तव्यावर फ्राय करण्यासाठी टाकायचे आहे। बांगडे आता आपण एक साइडने शिजले, आता पलटी करून घेऊयात। इथे आपले कुरकुरीत बांगडा फ्राय खाण्यासाठी तयार झालेले आहे। तुम्ही पाहू शकता कलर वगैरे खूप सुंदर आलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।